स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो। आज आमच्या शाळेमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी विविध उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवित असतो। त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे वर्गाची बैठक व्यवस्था। आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी बैठक व्यवस्था ही एक मुलगा एक मुलगी म्हणजे विद्यार्थिनी व विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था ही बेंचेसवर बसण्यासाठी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था। यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी याचा उपयोग होत आहे। आमच्या शाळेचा एक उपक्रम। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो। परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात। त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे परिपाठाच्या माध्यमातून परिपाठामध्ये सर्व मुलं मुली यांना एकत्र बसवून प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी एक मुलगा एक मुलगी अशा प्रमाणात बसून स्त्री पुरुष समानता विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आमचा हा उपक्रम। एक साथ प्रार्थना शुरू करेंगे। शुरू कर। अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये परिपाठाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेचे जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे सूत्रसंचालन याचा अधिकार देखील एका विद्यार्थिनीला व एका विद्यार्थ्याला या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्येक दिवशी नियोजनानुसार आमच्या शाळेमध्ये परिपाठ घेतला जातो। अशा प्रकारे आम्ही आमच्या शाळेमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद मराठी शाळा निपाणे या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी आमच्या शाळेमध्ये आम्ही विविध उपक्रम राबवित असतो। त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शालेय पोषण आहारामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ही एक मुलगा एक मुलगी म्हणजेच एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा प्रकारची आमची बैठक व्यवस्था असते। या ठिकाणी आपण पाहू शकतात सर्व एक मुलगा एक मुलगी अशा प्रकारे सर्व विद्यार्थी रांगेत बसलेले आहेत आणि याच माध्यमातून आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। आमच्या शाळेचा हा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील विद्यार्थी एक मुलगा एक मुलगी अशा प्रकारे शालेय पोषण आहाराचा आनंद घेताना। धन्यवाद।